आणि यानंतर आता बातमी आहे कबूतरखान्यांच्या वादाची। कबूतरखान्यांवरून हायकोर्टानं आपला निर्देश कायम ठेवलाय। कबूतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल होण्याची कारवाई अजूनही सुरूच राहील असं कोर्टानं म्हटलंय। पण त्याच वेळी नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवा हेही कोर्टानं म्हटलंय। तर दुसरीकडे कबूतरखान्यांविरोधात आंदोलन करू पाहणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पाहूया। कबूतरखान्यासाठी जैन समाज आक्रमक झालेला असला तरी नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन हायकोर्टानं कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम ठेवली। कबूतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरूच राहील। 20 तारखेपर्यंत समिती नेमून महिन्याभरात अहवाल देण्याचेही आदेश महापालिकेला देण्यात आले। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांच्या हरकती सूचना मागवा, शिवाय लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय एकतर्फी कोणताही निर्णय घेऊ नका। आमच्यासाठी लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे असंही हायकोर्टानं यात म्हटलंय। दरम्यान जैन समाजाकडून ॲडव्होकेट हरीश पांड्या यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की रस्त्यावर कबूतर मरतायत, त्यांचाही विचार व्हायला हवा। ठराविक वेळेत कबूतरांना खाद्य घालण्याची परवानगी मिळावी। सरकारकडून महाधिवक्ते वीरेंद्र सराफ यांनी म्हटलंय की सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबूतरांना खाद्य देऊ। लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे। त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो। काही अशा ठिकाणी देखील आपण फीडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे, किंवा कंट्रोल फीडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। कबूतरखाने आणि 6 तारखेला जैन समाजाच्या आंदोलकांनी दादरमध्ये जो राडा केला त्याविरोधात मराठी एकीकरण समितीने सुद्धा दादरच्या कबूतरखान्याजवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। पण पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची धरपकड केली। मराठी माणसाचीच गळचेपी होत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आणि पोलिसांनी मारहाण करून रक्त काढल्याचंही गोवर्धन देशमुख म्हणाले। पोलिसांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का मराठी मातीसाठी जातं याचा आम्हाला अभिमान आहे। 6 जूनला जैन समाजाच्या आंदोलनानंतर जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी आवश्यकता वाटल्यास शस्त्रही उचलणार असा इशारा दिला होता। आता मराठी एकीकरण समितीने सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिलं। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू, करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस जे धर्माच्या विरुद्ध झालं। अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही, धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। बस कोणत्याही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही, आम्ही तेच सांगतोय। हा समाजहिताचा प्रश्न आहे, त्याला समाजहितापुरता मर्यादित ठेवा। जर तुम्ही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उभारणार आहेत हेही सांगा। आज आमचा प्रश्न आहे। मग आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे। तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। दरम्यान शस्त्राची भाषा करणाऱ्या जैन मुनींची भाषा आता बदलली आहे। कधीही शस्त्र उचललं नाही आणि उचलणारही नाही असं सांगत ते आता हिंदुत्वावर आले। आणि हे जे आहे जे महाराष्ट्राच्या मराठी माणसाला भ्रमित करायसाठी हे आंदोलन ठरलं गेलेलं आहे। आम्ही कोणतं शस्त्र घेतलं नाही, ना आम्ही शस्त्र कधी घेणार आहे, ना कधी कोणाला घ्यायला सांगणार नाही। परंतु सर्व मराठी बांधवांना सांगत आहे की आपण हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आहे। एका आपण तर आता दुसरी चालू आहे, लव जिहाद चालू आहे, लँड जिहाद चालू आहे, धर्मांतर परित्याग, त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे। आम्ही हिंदू मध्ये विवाद झाला नाही पाहिजे। अहो या मराठी माणसाने हिंदुत्व जपलं, आमच्या छत्रपती शिवरायांमुळे, आमच्या मराठ्यांमुळे
आम्ही देशाचं हिंदुत्व वाचू शकलो. तुम्ही आम्हाला काय भाषा करता हो या धर्म जपण्याची? हा धर्माचा विषय नाही आहे. या धर्माच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे. ही ताकद येणाऱ्या निवडणुकीसाठी दाखवत आहेत आणि यांच्या बाजूने उभा राहणारे मंत्री आहेत. आणि तुम्ही न्यायालयाच्या विरोधात जाऊन जर कोणतीही कृती करत असाल तर आम्ही देखील तुमच्या समोर उभे राहू आणि लाखोंचे मोर्चे आम्ही या ठिकाणी काढू, असं या ठिकाणी मी आवाहन करतो. कबुतरांवरून जैन समाजाच्या आंदोलकांविरोधात मराठी एकीकरण समिती असा संघर्ष निर्माण झालाय. तर कबुतरांना दाणे टाकण्याला हायकोर्टानं पुन्हा बंदी कायम ठेवली. शिवाय आता या संदर्भातली पुढची सुनावणी 4 आठवड्यांनी आहे. निवृत्ती बाबर, अक्षय मंकणीसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.